चला लक्ष द्यायचं. फाइंड द रेशो इन विच the line segment joining the point A and B is divided by y. समझ लो पहले. अच्छा प्रॉब्लम. ये लाइन सेगमेंट है ए और बी, बरोबर. एचे कोऑर्डिनेट काय आहे? 3,8 था. बी के कोऑर्डिनेट और इस सेगमेंट ए बी को कौन डिवाइड कर रहा है? वाई एक्सिस. कौन डिवाइड कर रहा है? बरोबर. ये एक्स एक्सिस है, ये वाई एक्सिस है. अब यहाँ पे कट हो रहा और आपको रेशो निकालना है m/n. अब ये पॉइंट अगर P है, जो कहाँ पे है? पॉइंट P. ए लास्ट बेंच कॉर्नर. लक्ष दे इकडे लक्ष दे बिल्कुल. ये वाई एक्सिस है और पॉइंट P कहाँ पे है? वाई एक्सिस पे है. जो किसे कट कर रहा? इस सेगमेंट ए बी को. तो आपको पॉइंट P के कोऑर्डिनेट पता होना चाहिए. बोलने दो मग माहिती आहे. सांग. अरे सांग ना. बोल संकोच नको. आपले दोघांचं. हा बोल. चुकलं तो चुकलं. क्या होना चाहिए? अगर पॉइंट y एक्सिस पे है तो उसका x कोऑर्डिनेट पता है आपको? कळलं का? अरे समजला का? ये पॉइंट कहाँ पे है? y एक्सिस पे है. देयरफॉर x y लिखने की जरूरत है क्या? नहीं. x का वैल्यू पता है कितना है? 0. समझ में आया? एकदम हटके प्रॉब्लेम है. कळलं की नाही? समजलं की नाही? नक्की का? काही डाऊट आहे का इथे? कसं आहे 0 आहे? मी डायरेक्ट 0 आहे लिहिणार आहे इथे, म्हणून म्हटलं. समजलं ना? मग बघा इकडे. लेट P of 0, y be the point on y axis. Point on which divide एक मिनिट. असं लिहितो. लेट P of x, y equal to 0, y be the point on y axis. Divide segment AB in the ratio समजलं का? काही डाऊट आहे का? नाउ लेट A of x1 y1 equal to 3, 8. B of x2 y2 equal to -9, इथपर्यंत कळलं? समजलं का? त्याच्यानंतर बाय सेक्शन फॉर्म्युला. x साठी घेऊ की y साठी घेऊ? x साठी घ्या ना. x कोऑर्डिनेट माहिती आहे ना, 0 आहे ना. y अननोन है, करूँ घेऊन काय करता? बराबर है. जो पता है उसी के लिए लेना पड़ेगा ना. x कोऑर्डिनेट पता है. मकाई x इक्वल टू mx2 प्लस mx1. x किती आहे? m काढायचं x2 माइनस 9 प्लस m x1 3 अपॉन क्रॉस मल्टीप्लाई 0 राइट. 0 into m plus n equal to -9m plus 3m. समझलं का रे? नक्की. 0 into anything? 0 equal to -9m plus 3m. याला इकडे आणलं. 9m equal to 3m. n इकडे खाली, 9 इकडे खाली. म्हणजेच काय? m upon n equal to 3/9. m upon n equal to 1/3. म्हणजेच काय?
m is to n equal to 1 is to 3. Therefore, point P of 0, y divide segment AB in the ratio in the ratio 1 is to 3. समझ लगा? कोई डाउट आएगा? चलो लिखो जल्दी. काय 9/3 9 इकडे इंदा खाली जाईल. 3 1 जा 3 3 जा आहे की नाही. ठीक आहे डिवाइड केलं मग 3 1 जा क्या तो इसने बोला कैसे होता है. सर ने बोला कि कैंसिल करने की जरूरत नहीं रहती है. जरूरत नहीं है लेकिन आपको पता तो चलना चाहिए ना. कॅन्सल म्हणजे आहे असं काही नाही. रूल नाही आहे. कॅन्सल करता येते. हो अच्छा घडी तरी कॅन्सल माहीत आहे. हो त्या कुठला लास्ट बेंच उभा रे तू. उभा रहा तिकडे लास्ट बेंच. खडे राहील. काय झालं बोला मग त्याच्या बरोबर करणार झालं का तुम्ही झालं का नक्की समजलं तुला नाही समजलं का. मीला कसं ते 2 वेळा विचारलं समजलं का. पहिल्या वर्गात लक्ष दे 100%. एवढा टाइमपास करायला आला असेल तर काय म्हणणार नाही. 11वीच्या माहिती मी काही लोकांना टाइमपासच करतो तुला. लक्ष द्या याची बोलून काय फायदा आहे. तू होमवर्क नाही केलं त्यांनी होमवर्क नाही केलं दोघंही सारखे. बस करी हो गया क्या. नेक्स्ट क्वेश्चन
Find the point on x-axis which is equidistant from point P and Q. जो एक पॉइंट है कहाँ पे है? कहाँ पे है? मुझे कोऑर्डिनेट माहिती है तुम्हाला? हाँ. Fifth question. काय आहे बघा? Let find the point on x-axis which is equidistant from point P and Q. कैसे लिखते हैं? Let P of x comma 0. P of x comma 0. बरोबर? सर भी है ना आर लेना चाहिए आपण हे घेऊ ना. Let A of x comma 0 be the point on x-axis which is equidistant from point. कौन सा पॉइंट है? P and Q. देखो ये A पॉइंट है और ये P है, ये Q है, दोनों इक्वल है. A के कोऑर्डिनेट आपके पास है x, 0 और P के कोऑर्डिनेट 2, -5 और Q का कोऑर्डिनेट -2, -2, बरोबर का? यस. इथपर्यंत समजलं? क्या गिवन आहे? PA इक्वल टू किंवा AP इक्वल टू AQ. बरोबर आहे की नाही? यस. इथपर्यंत समजलं? हां. बाकी कौन सा फॉर्मूला यूज करते? डिस्टेंस फॉर्मूला. Therefore by डिस्टेंस फॉर्मूला. कसं होईल? x इक्वल अंडर रूट ऑफ डायरेक्ट वापरायचं. x minus 2 whole square plus 0 minus 5 whole square. कळलं का रे? अरे कळलं का? नक्की? डाउट? इक्वल अंडर रूट ऑफ x minus 2 whole square plus 0 minus 9 whole square. x का वैल्यू निकालना है, क्या करना है? स्क्वेयरिंग. स्क्वेयरिंग तो क्या होगा? x minus 2 whole square plus minus 0 plus 5 equal to x minus plus 0 minus 9 whole square. समजलं का रे? सॉल्व करायचं. a minus b whole square चा फॉर्म्युला काय आहे? a minus b whole square दोन चार लोकांना माहिती आहे काय आहे? a minus b whole square. लास्ट बेंच. हा तू सांग, आता तू उभा झाला तर तू सांग पटकन. a minus b whole square हे बाजूला कोण आहे त्याच्या? अरे ऐकायला येते का तुला? मास्क खाली का करायचे? ऐकायला येत नसेल तर हा फॉर्म्युला माहिती आहे का? दोघांचे विषय बाजूला तुमचे आहे की? किती वेळा यूज केला रे आता म्हणजे एम-आय-एस मी? खूपदा झाला. आणि तुम्हाला येत नाहीये. 8वीतून डायरेक्ट 10वीत आला का असंच होते आहे की नाही? पण 8वीची बॅच तर पूर्ण झाली होती तुमची. शिकवलं होतं वर्षभर, परीक्षा नाही झाली असेल तर शिकवलं तर होतं ना. तुम्ही लोकांनी काय केलं? काय आहे फॉर्म्युला? a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर मायनस 2ab 2 into x into 2 म्हणजे 4x प्लस b स्क्वेअर म्हणजे 4. कळलं का? 0 plus 5 चा स्क्वेअर इक्वल टू x plus 2 whole square minus 9 चा स्क्वेअर काही कॅन्सल होते का?
x square cancel, 4 cancel. Minus 4x plus 25 equal to plus 4x plus याला इकडे घेऊन ये आणि याला तिकडे घेऊन जा. minus 4x minus 4x equal to 81 minus 25 which is equal to minus 8x. 81 minus 25 11 minus येते का नाही येते बघ. तो म्हणते तू सांग त्याला आहे की नाही? किती पाडे पाठ नाही आहे का नाही? आजच्या पडायचं आहे तुला पुरे हा येते का जोरात मन मार आजच्या पडा जोरात पण इकडे ऐकायला होते. हा इथून सुरुवात आहे. आजच्या पाळा येत काय झालं 11-12 तुमची गोष्ट आहे की नाही. x इक्वल टू माइनस 7 तो आंसर कैसे होगा. देयरफॉर पॉइंट a ऑफ -7, 0 is equidistant from point P and Q. कळलं का. बसा खाली जमलं तर करा पाडे वगैरे पाडणार मला सांगा मी करून देतो बरोबर. ज्यांचे पाडे पाडणे आहोत त्यांनी युट्यूबवर जायचं तिथे ट्रिक्स असतात पाडे पाठ करायच्या टाकायचं ट्रिक्स फॉर लर्निंग टेबल्स 101 ट्रिक्स आहे तिथे पाडे पाठ कर ते नाही बघणार फालतू गोष्टी बघतील युट्यूबवर त्या काही गरज नाही त्या. आम्ही गोष्टी काही बघत नाही. तुला दिसत नाही तू कशा तेवढ्या कॉर्नरला बसली. ए उंच मुलींनी इकडे बसायचं म्हटलं मी तिच्या वेळाला मग आणि तिला इकडे बसू द्यायचं नाही तर मग आम्हाला बसून द्यावं लागेल तुम्हाला तिकडे. हा मध्येच बसलो याला इकडे बसवायचं तू तिकडे समोर येऊन बसायचं. एक उंच मुलगा इकडे बसून जायचं पूर्ण कॉर्नरला आणि ते छोटे मुलं आहे त्यांनी इकडे बसायचं. छोट्यांनी उंचीला कमी येते. सिक्स वाला झाला था सेवन काय करा इलेवन होमवर्क दिला होता का रे मी तुम्हाला दिला होता का मग ते सांगतो बरोबर. 7 आणि मग इकडे 18 नाही 20 सोबत येतो.
चला करें इलेवंथ वाला लिया पहले हम 2 मिनट हाँ क्या है ना देखो show that the coordinates of point PQRS represent parallelogram. Show that the point PQRS are the vertices of parallelogram. ये चारों vertices किसके हैं parallelogram. क्या properties है parallelogram? If opposite sides are common, it is parallelogram. तो हमें 4 डिस्टेंस निकालना पड़ेगा PQ, QR, RS और PS. बराबर? By using by distance formula. काय है PQ equal to under root of x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square, which is equal to 5 minus 1 whole square plus 2 minus 2 whole square, which is equal to 4 square minus plus, which is equal to 16 plus 16 equal to 30. समझ लो मग कोणाला घ्यायचं QR अंडर रूट ऑफ x3 minus x2 whole square plus y3 minus y2 whole square. वैल्यूज लिखते हैं x3 क्या है 3 minus 5 whole square plus minus 1 minus 2 whole square. QR equal to 3 minus 5 minus 2 under root of minus 2 whole square plus minus 1 minus 2 minus 3 whole square. Minus 2 का square 4 plus equal to QR equal to 30. समझ लो उसके बाद RS अंडर रूट ऑफ x4 minus x3 whole square plus y4 minus y3 whole square अंडर रूट ऑफ minus 1 minus 3 whole square minus 1 minus 3 whole square plus minus 1 minus 1 minus 4 whole square plus minus 5 minus 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 5 plus 1 minus 4 whole square, which is equal to 16 plus 16
आर समझ ला। और उसके बाद लास्ट डिस्टेंस को है अंडर रूट x4 minus x1 whole square y4 minus y1 whole square। सांगा x4 कितना है -1 -1 whole square plus y4 -5 -2 तो PS इक्वल अंडर रूट ऑफ -2 होल स्क्वायर -5 +2 म्हणजे 4 + 9 PS equal to equation number 4। Now in quadrilateral क्या है PQ equal to RS from 1 and बरोबर। पुढे QI equal to PS from 2 and ओरिजिन का है quadrilateral in which opposite sides are congruent, then it is therefore quadrilateral is समझला।
झालं का रे? एक 17 नंबरचा क्वेश्चन थोडंसं सुरुवात करून देतो, बाकी तुम्ही करायचं. A और B दिया है, find the coordinates of point that divide segment AB in the ratio 3:1. ऐसे लिखना. Let P of x comma y be the point divide segment AB in the ratio. In the ratio. M is to N equal to 3:1. Let A of x1 comma y1 equal to 4 comma minus 3 और B of x2 comma y2 equal to 8 comma. कौन सा फॉर्मूला यूज करना है? बाय सेक्शन फॉर्मूला. तुम्ही करून टाकायचं पहिले. सेक्शन काय आहे फॉर्म्युला? x इक्वल टू mx2 प्लस mx1 अपॉन m प्लस n. सगळे व्हॅल्यूज आहेत. और y इक्वल टू my2 प्लस my1 अपॉन m. समजला?